नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा असणार आहे, कारण इतके दिवस आपण वाट पाहत होतो की भूमीने काहीतरी स्टँड घेतला पाहिजे. भूमीने रागिणीला अद्दल घडवली पाहिजे आणि ते आता सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भूमी एक नवीन रूप घेऊन घरात आलेली आहे आणि भूमी एका नवीन रूपाने रागिणीला चितपट करत आहे. रागिणीचा प्रत्येक डाव हाणून पाडत आहे आणि आपल्या सर्वांची इच्छा आता पूर्ण होत आहे. लवकरच भूमी रागिणीला धक्के मारत घराच्या बाहेर काढेल आणि महाजनांच्या घरची मालकीण होऊन आकाशच्या मनावरती राज्य करेल, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे आता सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात, तेव्हा आजी म्हणत असतात की भूमी पादुका घेऊन आली तेव्हा धक्का बसला, पण बरं पण तेवढंच वाटलं, कारण आता भूमी पुन्हा आलेली आहे, म्हणजे कुठंतरी सगळं सुरळीत होणार आहे. आकाश आणि भूमीच्या नात्यामध्ये एक चांगला बदल होणार आहे, चांगल्या गोष्टी घडणार आहेत, असं आजी बोलत असतात. तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की आजींचं असं म्हणणं असतं, काही झालं तरीही भूमी पुन्हा या घरात आलेली आहे, या गोष्टीचा आनंद खरंच खूपच आहे. भूमीने या घरात यावं हे आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं, परंतु रागिणीला मात्र आठवत असतं, भूमी म्हणालेली असते की आता मी या घरात आलेली आहे, म्हणजे तुमचे काय हाल होणार आहेत त्याचा तुम्ही विचार करायचा आहे. तिने रागिणीला चांगल्याच सुनावलेलं असतं, कारण मी या घरात कायमची आलेली आहे, हेही भूमीने ठणकावून सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे सगळेजण विचार करत असतात. तेव्हा रागिणी म्हणत असते, पण मला असं वाटत आहे की भूमीने या घरामध्ये येऊ नये, कारण आत्ता भूमीने डिवोर्स पेपर पाठवले होते, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या, मग भूमी आता का आलेली आहे हा प्रश्न रागिणीला पडलेला असतो आणि रागिणी तेच बोलून दाखवत असते. तेवढ्यात भूमी आता सगळ्यांच्या समोर हे घेऊन आलेली असते की तिने दाखवून दिलेलं असतं की मी या घरची सून आहे आणि मी या घरासाठी काहीही करू शकते. भूमीने आता सगळ्यांसाठी फराळ आणलेला असतो आणि तेव्हा अभि लगेचच बोलायला सुरुवात करतो की मगाशी तू पादुका घेऊन आले तेव्हा बाहेरची लोक होती म्हणून आम्ही गप्प बसलेलो होतो, पण आता हे सगळं घेऊन यायची काहीही गरज नाही, तू या घरची कोणीही नाही, त्यामुळं तू हे करू शकत नाही. तिकडे आकाश मात्र शांतच असतो, त्याला सुचतच नसतं की नक्की काय बाजू घ्यायची आहे, कोणाच्या बाजूने बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे आकाशच्या डोक्यातच येत नसतं, त्याला कळतच नसतं की आता काय करू. आणि इकडे पौर्णिमा आणि अभि दोघंही बोलत असतात. तर अभि म्हणत असतो की काही झालं तरी तुला या घरामध्ये कोणताही अधिकार नाही. तेव्हा भूमी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मला कोणता अधिकार आहे, मला कोणता अधिकार नाही, हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही, कारण काहीही झालं तरीही मी या घरची कोण आहे हे तुम्हाला माहितीच आहे, मी या घरची सून आहे. तेव्हा अभि आणि त्याचबरोबर पौर्णिमा भूमीला म्हणू लागतात, पण तू तर आकाशला डिवोर्स पेपर पाठवलेले आहेत. तेव्हा भूमी म्हणते की हो बरोबर आहे, तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं जाणार आहे, परंतु एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे मी जरी आकाशला डिवोर्स पाठवलेला असला, डिवोर्स पेपर दिलेले असले, तरीही एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे की अजूनही आमचा डिवोर्स झालेला नाही. कायद्याने आम्हाला 6 महिने दिलेले आहेत, त्यामुळं कायमस्वरूपी हे लक्षात ठेवायचं आहे की काहीही झालं तरीही अजूनही डिवोर्स झालेला नाही, त्यामुळं मी या घरची सून आहे, आकाश महाजनची बायको आहे, त्यामुळं मला कोणीही अडवू शकत नाही. या घरात येण्यापासून, आकाशच्या आयुष्यात येण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पौर्णिमा म्हणत असते की पौर्णिमाला भूमी म्हणत असते की तुला जो प्रश्न पडला होता ना, मी का आलेली आहे, पण आता हा सगळा धक्का नंबर 2 आधी तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर कळेल की या प्रश्नाचं उत्तर. सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे, कारण तुम्हाला मी या घरात नको आहे आणि अचानक मी का आलेली आहे, असे अनेक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडलेले आहेत. त्यामुळं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळं तुम्ही सगळे धक्के सहन करायची तयारी ठेवायची आहे, असं भूमी बोलत असते. त्याचबरोबर अभि आणि पौर्णिमा पाहतच राहतात. नक्की या भूमीच्या डोक्यात काय आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. इथे आकाशलाही कळत नसतं की भूमी नक्की काय करणार आहे, कशा पद्धतीनं वागणार आहे, तर बाकीच्यांच्या सगळ्यांचा प्रश्नच येत नसतो, कारण आकाशच्या मनाला कळतच नाही की आता भूमी नक्की काय करणार आहे, भूमी पुढं काय बोलणार आहे, हा प्रश्न पडलेला असतो. तेवढ्यात धक्का नंबर 2 सगळ्यांना मिळतो, तो म्हणजे आता प्रशांत भूमीची बॅग घेऊन आलेला असतो. भूमी म्हणते की कळलं ना धक्का नंबर 2 काय आहे ते, म्हणजे मी आता बॅग घेऊन आलेली आहे, माझी बॅग आलेली आहे, म्हणजे कायमस्वरूपी मी इथेच राहणार आहे.
हे सगळं भूमी सगळ्यांना ठणकावून सांगत असते. भूमीचं बदललेलं रूप, भूमीचा बदललेला सूर हे सगळं पाहून रागिणीची तर वाटच लागलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं. तिला कळतच नसतं की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत. कारण भूमी ज्या पद्धतीनं रिॲक्ट करत आहे ते इतकं विचित्र असतं की रागिणीला कळायचं बंद झालेलं असतं. रागिणी विचार करू लागलेली असते की ही भूमी नक्की काय बोलत आहे, ही कशा पद्धतीनं वागत आहे, हा प्रश्न रागिणीला पडलेला असतो. परंतु रागिणी मात्र शांतच होते. कारण आता भूमी नक्की पुढचा धक्का काय देणार आहे हे अजून रागिणीच्या लक्षात आलेलं नसतं. म्हणून रागिणी शांत झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रशांत बॅग घेऊन आलेला असतो. भूमी म्हणते की अरे प्रशांत ये बॅग आणलेली आहेस ना तू. झालं तर मग आता हे सगळं झालेलं आहे. आणि त्याच वेळी सगळ्यांना सांगू लागते की हे बघा आता कसं आहे, मी ठरवलेलं आहे ना, मी या घरात यायचं आहे. पण इकडे पौर्णिमा म्हणत असते की तू या घरामध्ये येऊ शकत नाही. कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव भूमीताई, ही काय धर्मशाळा नाही, तू कधीही यायचं आणि कधीही जायचं. तेव्हा भूमी म्हणते की हे बोलण्याचा अधिकार तुला नाहीच, कारण तू कोण आहे हे तुला माहिती आहे. आणि छोट्यांनी मोठ्यांच्यामध्ये बोलायचं नसतं, ही साधी गोष्ट तुला कळत नाही आहे का, असं भूमी डायरेक्टली बोलून दाखवते. आणि तेव्हा आकाश सर्वजण पाहत असतात. भूमी खूप आनंदात असते, कारण भूमीला माहिती असतं की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीनं हँडल करायच्या आहेत, या सगळ्यांचा त्रास काय होणार आहे हे सगळं भूमीला माहिती असतं. म्हणून तर भूमी हे सगळं करत असते. कारण भूमीला माहिती आहे की या रागिणीला कशी लायकी दाखवायची आहे. कारण रागिणीने कितीही कांड केलं तरीही रागिणीला तिची लायकी दाखवणं हे गरजेचं आहे, हे भूमीला माहिती आहे. आभी आणि पौर्णिमा जास्तच बोलत असतात. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघा कसं आहे माहिती आहे का, काहीही झालेलं असलं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. पौर्णिमा तू एक प्यादा आहे आणि तू बोलायची काहीही गरज नाही, कारण तो बोलण्याचा अधिकार तुला नाहीच, असं भूमी डायरेक्टली जेव्हा बोलते तेव्हा मात्र सगळेजण पाहतच राहतात. तर इकडे लगेचच आजी बोलायला सुरुवात करतात. पौर्णिमा बाद झालं, तू बोलू नकोस, आता तू शांत राहा. परंतु पौर्णिमा तोंडावर पडलेली असते. पौर्णिमाला कळायचं बंद झालेलं असतं. कारण आजपर्यंत ही भूमी आपल्यासाठी एवढं करत होती, आपण तिला आपल्या तालावर नाचवू शकत होतो, पण आज हिने तर वाटच लावलेली आहे हे पौर्णिमाच्याही लक्षात आलेलं असतं. पण भूमीने तिला दाखवून दिलेलं असतं की तुझी काय लायकी आहे आणि तू त्या लायकीमध्येच राहायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी हे सगळं बोलत असते आणि त्याचवेळी रागिणीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. तेव्हा रागिणी विरोधी करू शकत नसते, पण भूमीला म्हणत असते, पण भूमी तू तर, तेव्हा अभि बोलायला सुरुवात करतो. अभिला माहीत असतं की त्याची आई आता काय बोलणार आहे, म्हणून तो बोलायला सुरुवात करतो. तो म्हणू लागतो की तू तर आईवरती आरोप केलेले होते आणि त्या आरोपाचे पुरावे तू अजून सादर केलेले नाहीत. त्याच्या आधी तू घरात बॅग घेऊन आलेली आहे, कारण तू तर सांगितलेलं होतं की तू पुन्हा या घरामध्ये येणार नाहीस, मग का आलेली आहे, असा अभि बोलत असतो. तेव्हा मात्र भूमी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, मी पुरावे दिले होते, पण आकाशला त्या पुराव्यांनी त्याचं मनाचं समाधान झालं नाही. त्यामुळं मी पुरावे दिले नाही तसं होऊ शकत नाही, कारण काही झालं तरी मी पुरावे दिलेले होते आणि आकाशचं समाधान झालेलं नाही तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळं मी याच्यासाठी काहीच करू शकत नाही, हे सगळं बोललं जात असतं. आणि भूमी म्हणत असते की या घरातनं बाहेर काढण्याचा प्रश्नच येत नाही, या घरात राहणं माझ्यासाठी कोणीच नाकारू शकत नाही. त्यावेळेस सगळेजण भूमीला म्हणत असतात की भूमी तुला बाहेर जावंच लागेल. आणि मग पौर्णिमा पुढे येते आणि भूमीचा हात पकडते आणि भूमीला खेचत घराच्या बाहेर नेत असते. त्या क्षणी भूमी पण चवताळलेली असते, कारण अभिजितनेच इकडे पौर्णिमाला खुणावलेलं असतं आणि तिला खेचत बाहेर घेऊन जा असं सांगितलेलं असतं. पौर्णिमाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही तू या घरामध्ये राहू शकत नाही, कारण तुला या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. तेव्हा भूमी म्हणालेली असते की मला या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त आकाशलाच आहे. आकाशने आता मला सांगावं की मी या घरात राहायचं आहे की नाही, असं भूमी स्पष्टपणे बोलते आणि आकाशकडे पाहू लागते. आणि आकाशच्या जवळ ती आलेली असते आणि म्हणत असते की आकाश हे बघ, कसं आहे, आपल्यामध्ये जे काही वाद झालेले आहेत ते आहेत, पण मला असं वाटतं की 6 महिने तरी तुला आणि मला म्हणजे बाळाला तुझा सहवास लाभावा म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे. पण शेवटी जर तुला असं वाटत असेल की मी इथे राहू नये तर मी या घरातून जायला तयार आहे, असं भूमी स्पष्टपणे सांगत असते. आणि त्याचवेळी आकाश मात्र पाहतच राहतो, कारण आकाश आता नाही म्हणू शकत नसतो. काहीही झालं तरी भूमी आपल्या बाळासाठी इथं आलेली आहे
हे आकाशच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि भूमीने हे वाक्य बोलून इथे रागिणीला मात्र चितपट केलेलं असतं. आणि तरीही आता भूमीला घराच्या बाहेर जायला सांगितलं जात असतं. आजी सर्वजण तिथं असतात. आजी पौर्णिमाला म्हणत असतात की पौर्णिमा बास, या घरात मला वाद नको आहेत. मी तुला सांगितलेलं आहे ना, ती आलेली आहे, ती या घरात राहू शकते. पण पौर्णिमाचं असं म्हणणं असतं की नाही, तिने आईंवरती आरोप केलेले होते आणि ते आरोप जोपर्यंत ती दाखवत नाही पुरावे तोपर्यंत ती या घरात येणार नाही. तिने तर शब्द दिलेला होता. हे सगळं बोललेलं असतं. भूमीने तिथंच इथे पौर्णिमाचा हात बिरगळायला सुरुवात केलेली असते आणि जोपर्यंत भूमी म्हणत असते की आकाश तू मला सांगणार नाहीस तोपर्यंत मी या घराच्या बाहेर जाणार नाही, कारण दुसरं कोणालाही तो अधिकार नाही की त्यांनी मला सांगावं की या घराच्या बाहेर हो, असं भूमीचं म्हणणं असतं. आकाश काहीच बोलत नाही. इकडे रागिणीला, अभिला, पौर्णिमाला खूप छान वाटत असतं, कारण आकाशने काहीच बोलला नाही म्हणजे भूमीला नकार दिलेला आहे. भूमी या घरात राहू शकत नाही. आणि मग भूमी प्रशांतला म्हणते की प्रशांत चल, आता आपल्याकडे काही पर्याय नाही, आपल्याला जावंच लागणार आहे. असं म्हणत भूमी प्रशांतसोबत बॅग घेऊन जायला निघते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं भूमी घराच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकणारच असते. तोपर्यंत इकडून आकाश म्हणतो की हा भूमी, तू राहू शकते या घरामध्ये, तुला या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. कारण आकाशलाही असं वाटत असतं की आता जर आपण एकत्र राहिलो तर काही गोष्टी खूपच चांगल्या पद्धतीनं होतील, असं आकाशलाही वाटत असतं. म्हणून आकाशनेच हा निर्णय घेतलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश इकडे पौर्णिमाला त्याचबरोबर रागिणीला शांत व्हायला सांगत असतो. रागिणीचं तोंड तर पाहण्यासारखं झालेलं असतं, कारण तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आकाश असं काहीतरी डिसिजन घेईल आणि आकाश म्हणेल की भूमी तू इथे राहा. आता भूमी प्रशांतला म्हणते की प्रशांत चल, आता बॅग घेऊन आत जाऊया आपण. आणि मग प्रशांत आणि भूमी दोघंही बॅग घेऊन आत येतात. तेव्हा भूमी म्हणते की आकाश खरंच थँक्यू, मला खात्री होती की तू माझ्या बाजूने उभा राहशील, माझ्या बाजूने बोलशील, खरंच मला वाटलं होतं आणि फायनली ती गोष्ट घडलेली आहे, असं भूमी बोलत असते. आणि आकाश मात्र पाहतच राहतो. आणि त्यानंतर भूमी म्हणते की आजी मिठाई आणलेली आहे, मिठाई वाटते. आजींना ती पेढा द्यायला जाते. आजी पहिलं तुम्हाला मिठाई, असं म्हणत भूमी आजींकडे पेढा द्यायला गेलेली असते. आणि त्याचवेळी आजी म्हणतात अगं पण भूमी मिठाई कशासाठी. तेव्हा भूमी सांगायला सुरुवात करते की हे बघा आजी, कसं आहे, जेव्हा मी या घरातून बाहेर पडले तेव्हा बाळाची चाहूल लागलेली होती आणि आता बाळ ह्या घरात पुन्हा आलेलं आहे, म्हणून ही मिठाई आहे, असं म्हणत भूमी ती मिठाई देत असते, आजींना खुश करत असते. आजी पण ती मिठाई घेतात आणि खायला सुरुवात करतात. त्यानंतर अभिचं तोंड मात्र चालूच असतं, तो बोलतच असतो, कारण आत्ता काही झालं तरी तुला या घरामध्ये फक्त, तेव्हा भूमी म्हणत असते बाद झालं, काय लायकी काय आहे तुमची, असं भूमी बोलत असते. आणि आकाश पाहतच असतो. भूमी म्हणत असते की चला सगळ्यांनी मिठाई खा आणि मिठाई खाऊन तोंड गोड करून घ्या, कारण तुमच्या सगळ्यांचं तोंड कडू झालेलंच आहे, असं भूमी बोलत असते. त्याचबरोबर आजी पाहत असतात, कारण भूमीचं हे रूप आकाशने, आजीने कोणीच कधीच आत्तापर्यंत पाहिलेलं नव्हतं. आणि अशा पद्धतीने भूमी बोलत असते, वागत असते. त्यामुळे या सगळ्यांना इकडे धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आकाशला म्हणत असते की आकाश खरंच, इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमी म्हणत असते की मला खात्री होती की तू मला या घरात ठेवून घेणार आहे, कारण तुला माझी आणि बाळाची दोघांचीही काळजी आहे. आणि भूमी म्हणते कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला आता पटत होतं ना की मी पुरावे आणलेले नाहीत, मग मी या घरात आलेले आहे, या घरामध्ये येऊन पुरावे शोधेल, त्यात काय एवढं, असं भूमी बोलत असते. आणि सगळेजण पाहतच असतात. भूमी आता सगळ्यांना मिठाई देत असते. भूमी म्हणत असते की हे घ्या, आणि मिठाई प्रत्येकाला ती देत आहे. आणि रागिणीकडे येते आणि रागिणीला म्हणते की पेढा घे. रागिणी मात्र पेढा घ्यायला तयार नसते. भूमी एवढी ही झालेली असते की तिला जरा पण भीती राहिलेली नसते. तिने डायरेक्टली रागिणीच्या तोंडामध्ये तो पेढा कोंबते आणि म्हणते की खा त्या तुम्ही, कारण तुम्हाला गरज आहे, कारण तुमचं तोंड तर पूर्णच कडू झालेलं आहे, असं भूमी रागिणीला सांगत असते. आणि त्याचवेळी रागिणी पाहतच राहते, कारण भूमीचं हे रौद्ररूप तिनं पाहिलेलंच नव्हतं. भूमी एवढ्यावर थांबत नाही, तर रागिणीकडे येते आणि रागिणीला म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का रागिणी आत्या, कारण तुम्ही कसंही वागलेलं असलात तरीही मला माहिती आहे की तुमचं तोंड किती कडू झालेलं आहे आणि तुमचं तोंड गोड होणं गरजेचं आहे, म्हणूनच तुम्हाला ही मिठाई मी भरवत आहे आणि ही मिठाई तुम्ही तर खायलाच पाहिजे, असं म्हणत तिने तिच्या तोंडामध्ये मिठाई घातलेली असते आणि म्हणत असते की अजून काय काय धक्के तुम्हाला पचवायला लागणार आहेत आणि तुमची कशी वाट लागणार आहे ते तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे. इकडे भूमी आता आकाशकडे येते, आकाशला पेढा भरवते. आकाश सुरुवातीला पेढा खायला नाही म्हणतो, पण भूमी त्याला जबरदस्ती तो पेढा खायला देते आणि आकाशला म्हणते की हा पेढा तू खा.
त्यानंतर आता रागिनी आकाशला घेऊन तिच्या रूममध्ये येते आणि आकाशला म्हणू लागते की आकाश, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि बाहेर आपल्याला बोलता येणार नाही, म्हणून मी तुला इथं घेऊन आलेली आहे. तर रागिनी आकाशला सांगत असते की आकाश, मी वकिलांशी बोलून घेतलेलं आहे, आपलं फोनवरती बोलणं झालेलं आहे आणि हे डिफेन्स पेपर तयार केलेले आहेत, कारण भूमी स्वतःहून हे घर सोडून गेलेली आहे. तिने माझ्यावरचे आरोप सिद्ध करू शकलेली नाही आणि तिच्या रागापोटी ती गेलेली आहे. त्यामुळंच आपण ही डिफेन्स पेपर तयार करून घ्यायचं ठरवलेलं होतं आणि मी वकिलांशी बोलून ते पेपर तयार करून घेतलेले आहेत. तर मला असं वाटत आहे की त्या पेपरवर तू सह्या कराव्या. कसं माहिती आहे का, भूमी परत या घरात आली, आकाशचंही तेच म्हणणं असतं, पण आई गरज काय आहे, भूमी परत आली आहे ना या घरामध्ये, आपण तिला समजूया, आपण तिला बघूया, तिच्याशी बोलूया, तिला सांगूया आणि मग नंतर ठरवूया, असं रागिनीला तो म्हणत असतो. पण रागिनी म्हणत असते की आकाश, तू विसरतोय, भूमी आपली अशी नाही आहे, तुला माहिती आहे ना ती कशी आहे, मग नक्की हे कशा पद्धतीनं घडलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळालंच पाहिजे, असं रागिनीचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर रागिनी म्हणत असते की काहीही झालं तरीही आकाश, ह्या पेपरवरती तू सह्या कर, कारण भूमी हे कोणाच्या सांगण्यात येऊन हे सगळं करत आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे, असं रागिनी इकडे बोलत असते. रागिनी म्हणत असते की आकाश, मला काहीतरी वेगळं वाटतंय, कारण ही भूमीचं बोलणं वागणं सगळंच बदललेलं आहे, कारण हे सगळं करायला भूमी आपली पहिली अशी नाही आहे, हे तुलाही माहिती आहे. आणि त्यामुळंच मला असं वाटतंय की हे डिफेन्स पेपरवर सह्या कर आणि भूमीला प्रॉपर्टीमधून आपण बेदखल करून टाकूया, कारण भूमी पोडगी मागूच शकत नाही, कारण काहीही झालं तरी भूमी आपल्या बाबतीत तिनं जे काय केलेलं आहे ते चुकीचंच आहे, कारण तिला पोडगी मागण्याचा अधिकारच नाही, ती स्वतःहून हे घर सोडून गेलेली होती, तिने स्वतःहून डिवोर्स दिलेला आहे, तर पोडगी मागण्याचा अधिकार भूमीला नाही, असं रागिनी आकाशला समजावत असते. पण आकाश म्हणत असतो की आई, प्रश्नच येत नाही आहे, भूमी आता घरी आलेली आहे, तर आपण तिला समजून सांगूया, आपण तिला समजून घेऊया. आणि हे सगळं भूमीच्या बाबतीत आकाश बोलत असतो. परंतु रागिनी म्हणत असते की अरे, माझं तुझं बोलणं झालं होतं, तू मला पेपर तयार करायला सांगितले होते. आणि त्याचबरोबर इकडे रागिनी म्हणते, बघ तू मला मेसेज पण केला होता. आकाश म्हणत असतो की नाही, आपलं कोणतंही बोलणं झालेलं नाही, मी तुला कोणताही मेसेज केलेला नाही, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की भूमी म्हणत असते की रागिनी म्हणत असते की काही झालं तरीही आकाश, अरे मी तुझ्याशी बोललेले आहे, तुला मी सांगितलं आहे, तू मला मेसेज केलेला आहे की माझी बॅटरी लो आहे आणि त्याचबरोबर बॅटरी लो असल्या कारणाने मी तुझ्याशी बोलू शकत नाही आणि तू पेपर तयार कर, आपण बघूया, हे सगळं आकाश बोललेलं आहे, हे रागिनी सांगत असते. तेव्हा मात्र आकाश म्हणतो की आई, काहीतरी मिस्टेक होती, मी असं काहीही केलेलं नाही, मी तुला कोणताही मेसेज केलेला नाही. इकडे भूमी आणि प्रशांत दोघंही बॅग घेऊन वरती येत असतात आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं पौर्णिमा तिथे येते आणि म्हणते की कसं माहिती आहे का, तू या घरात एंट्री दिलेली आहे, तुला या घरात राहण्याचा अधिकार आहे, पण आकाश भाऊजींच्या रूममध्ये राहण्याचा अधिकार तुला नाही. त्यावरती भूमी म्हणते की अगं, तुझी काय लायकी आहे, तुझी कणभर लायकी नाही आणि तू काय बोलायला लागलेली आहे, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र पौर्णिमा म्हणत असते की तू गेस्ट रूममध्ये राहायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते की कसं आहे माहिती आहे का, प्रशांत तू बोलवून घे बरं आजींना, म्हणजे आजींना मला विचारू दे तरी, या घरामध्ये आता सुनांनी गेस्ट रूममध्ये राहण्याचा नियम कधीपासून आलेला आहे. तर लगेचच पौर्णिमा म्हणत असते, मग या सुनांनी घर सोडून कधीही निघून जायचं आणि कधीही येण्याचा नियम कधीपासून आलेला आहे, हे बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं चालू असतं तेव्हा तिथे अभि पण आलेला असतो. तोही म्हणत असतो की काही झालं तरीही मला माहिती आहे की या घरामध्ये तू आकाशच्या रूममध्ये राहू शकत नाही. त्यावरती लगेचच भूमी म्हणत असते की हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणालाच नाही, कारण हे ठरवण्याचा अधिकार फक्त माझा आहे आणि मी बघणार आहे की मला कुठं राहायचं आहे ते. आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की आता भूमी भयानक चिडलेली असते आणि प्रत्येकाला लायकी दाखवत असते. त्याचबरोबर भूमीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही मी या घरात राहणार आहे आणि हे घर माझं आहे, त्यामुळं तुम्ही इथून मला बाहेर काढू शकत नाही. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रागिनीला इकडे भूमी म्हणत असते की आत्या, कसं माहिती आहे का, तिजोरीतनं पैसे काढून मी आणते. हे ऐकल्यानंतर रागिनी म्हणत असते काय, तेव्हा भूमी म्हणत असते हो, आत्तापर्यंत तुम्ही खूप कामं केलेली आहेत, त्यामुळं मी आता तुम्हाला सांगते ना, तिजोरीतनं पैसे काढून मी आणते आणि इथून पुढं आता तुम्हाला शांतच राहायचं आहे. तेव्हा रागिनी ही भूमीच्या जवळ येते
आणि भूमीला म्हणत असते की काही झालं तरी अजूनही तिजोरीच्या चाव्या ह्या माझ्याचकडे आहेत. तेव्हा भूमी म्हणते पुढील 24 तासामध्ये तिजोरीच्या चाव्या ह्या माझ्या हातात असतील आणि तुम्ही त्या स्वतःच्या हाताने माझ्या हातात दिलेल्या असतील. भूमीनं तर आता सगळ्यांना चितपट केलेलं असतं. पौर्णिमा आणि अभिचा तर कचरा करून टाकलेला असतो आणि रागिणीला पण ती म्हणत आहे की 24 तासामध्ये हे सगळं माझ्या ताब्यात असेल. रागिणी मात्र पाहतच राहते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाशी तिथं आहे. आकाशी विचार करत आहे की भूमीचं हे सगळं काय चाललेलं आहे आणि भूमी अशा पद्धतीनं का बोलत आहे, का वागत आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, आता मी आली आहे ना, त्यामुळे त्यांना आराम करणं गरजेचंच आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.